शासन करती जमात बना, बाबासाहेबांनी सांगितलं, काशीरामने ऐकलं आणि शासन करती जमात बनून दाखवलं. आणि महाराष्ट्राच्या लोकांना वारंवार महाराष्ट्रामध्ये सांगत होते की बाबा आमच्या महापुरुषांच्या विचाराची सत्ता या देशामध्ये येऊ शकते, फक्त या विचारावर तुम्ही भरोसा ठेवा, या विचारावर तुम्ही भरोसा ठेवा, या विचारधारेवर तुम्ही विश्वास ठेवा की बाबासाहेबांच्या विचारधारेवर आम्ही राजा होऊ शकतो. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. पण आमची माणसं नाही हो, हे कसं शक्य आहे? दादासाहेब गायकवाड नाशिकला राहायचे, पुण्यामध्ये गाडगे बाबा धर्मशाळेमध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची युती झाली, तेव्हा 521 जागेपैकी 520 जागा काँग्रेसला सुटल्या आणि 1 जागा रिपब्लिकन पार्टीला सुटली. तेव्हा कांशीराम म्हणाले की हा बाबासाहेबांचा अपमान आहे. गांधीच्या लेकराला 520 जागा आणि बाबासाहेबांच्या लेकराला फक्त 1 जागा, हे अपमान आहे. त्या धर्मशाळेमध्ये घुसून कांशीरामजीने दादासाहेब गायकवाडला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कोणी ऐकले नाही. म्हणून कांशीराम साहेब बसमध्ये बसले आणि पुण्याहून नाशिकला बसने गेले. दादासाहेब गायकवाडच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की दादासाहेब ये बाबा साहब का अपमान है, अरे चुप बैठ, तू यूपी का चमार है, उधर का तुझे नहीं मालूम, यहाँ पे बाबा साहब का नाम लेके कुछ भी नहीं होता, यहाँ पे युति करना पड़ता, तू उधर जाके उधर के लोगों को समझा, महाराष्ट्र के लोगों को शांतपणा मत सिखा. ये दादासाहेब गायकवाडचे उद्गार आहे. म्हणून कांशीराम साहेबांनी बाबासाहेब महाराष्ट्रामध्ये, फुले महाराष्ट्रामध्ये, शाहू महाराज महाराष्ट्रातले, यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी फुले शाहू आंबेडकर यांना उचललं, उत्तर प्रदेशामध्ये घेऊन गेले. घराघरामध्ये जाऊन सांगितले की ये काय वाले बाबा है, ये बाबासाहेब आंबेडकर है. असे कॅडर कॅम्प घेतले कांशीराम साहेबांनी. ये फेटे वाले बाबा है, इसको महात्मा फुले कहते हैं, इन्होंने ऐसा संघर्ष किया है. ये जो पगड़ी बंधे हैं ये शाहू महाराज है, इन्होंने ऐसा संघर्ष किया सामाजिक समता के लिए, हमें आरक्षण दिलाया. 26 जुलाई 1902 को हमें 50% आरक्षण दिया. ये शाहू महाराज है, ये शाहू महाराज है, ये बाबासाहेब है. यूपीच्या घराघरामध्ये जाऊन कॅडर कॅम्प घेतले. तिथल्या लोकांना सांगितलं या माणसांच्या विचाराची आपल्याला सत्ता आणायची आहे. तिथल्या लोकांनी हो म्हणले, साहेब असंच करायचं म्हणले आणि सरकार आणले. तुम्ही असं करणार की नाही? महाराष्ट्राच्या लोकांनी असं करणार की नाही? शिवाजी महाराजांसोबत किती मावळे होते? 10-15 सवंगडी होते. सैन्य खूप असतील पण त्यांचे हितगुज करणारे तानाजी मालुसरे असेल, तो दिवा पहाले असतील, असे किती लोक होते? 10-15 सहकारी होते. 10-15 लोकांनी जर मनावर घेतलं तर काही होऊ शकते. कार्ल मार्क्स वाढल्यानंतर त्याचे अनुयायी फक्त 4च होते स्मशानभूमी. की काही हरकत नाही, जगाला अवघड वाटत असेल कार्ल मार्क्सचा साम्यवाद, पण आम्ही तो समजून घेतलेला आहे आणि या विचाराचा प्रचार प्रसार आम्ही जगामध्ये करू. म्हणून 4 लोकांनी निर्धार केला, आज अर्ध्या जगावर मार्क्सवाद्यांचं राज्य आहे. म्हणजे आम्ही जर या ठिकाणी कमी आहोत म्हणून नाराज व्हायचं नाही. आम्ही जर पक्के पेटलो, आज कांशीराम नाहीत आपल्यामध्ये, आज बहीण मायावती आहे आणि उद्या मायावती नंतर आपल्याला जे मुवमेंट आपल्या हातामध्ये घ्यावी लागणार आहे. अत्यंत ही महत्त्वाची गोष्ट बोलत आहे, बोलू नये पण ही बोलावी लागत आहे, कारण ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही कमी आहात, कमजोर आहात, ही गोष्ट आपल्या मनामधून काढून टाका. आम्ही बहुजन समाज आहोत, आम्ही बलवान आहोत, आम्ही ताकदवान आहोत. हत्ती आमची निवडणूक निशाणी आहे. हत्ती खवळला, हत्ती बिघडला तर काही करू शकतो. म्हणून उत्तर भारतामध्ये घोषणा आहे, चढ़गुंडों के छाती पे बटन दबा हाथी पे. माहिती आहे का नरवाडे सर? काय घोषणा आहे? चढ़गुंडों के छाती पे बटन दबा हाथी पे.
म्हणून आम्ही आपल्याला कमजोर समजायचं नाही. आम्ही कमी आहोत, आम्ही बहुजन आहोत, आमची संख्या जास्त आहे, पण गुमराह करून आमच्यामध्ये फूट पाडून या लोकांनी आमची ताकद ही विघटित केलेली आहे आणि स्वतःचं राज्य या ठिकाणी ब्राह्मणवाद्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. म्हणून ही ब्राह्मणवाद्यांची शासन व्यवस्था बदलून टाकण्यासाठी बहुजन समाज पार्टीनं घोषणा दिलेली आहे. ये सरकार वो सरकार ब्राह्मण बनियों की सरकार, ब्राह्मण बनियों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. बदलायचं की नाही या बेईमानाचं राज्य? या बेईमानांचं राज्य आम्हाला बदलावं लागणार आहे. हे जे बेईमान आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सदस्य आम्ही निवडून देतो, हे चोर आहेत, लुच्चे आहेत, लफंगे आहेत. यांना वारंवार आम्ही निवडून देतो. ही फार मोठी आमच्या हाताने आमची ही मोठी चूक करत आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी ही बहुजन समाजाची पार्टी आहे. ही मारमांग चांभाराची पार्टी नाही. बहुजन समाज पार्टी ही बहुजन समाजाची पार्टी आहे. बहुजन समाजानं हक्कानं पुढे आलं पाहिजे. अरे हे आपल्या हक्काचं घर आहे. किरायाच्या घरामध्ये राहू नका, दुश्मनाच्या पार्ट्यामध्ये राहू नका, त्यांच्या पार्टीमध्ये 4 आण्याचं सुद्धा सभासद होऊ नका. हे आपल्या बहुजन समाजाचं हक्काचं घर आहे, आपल्या हक्काची पार्टी आहे. गावागावामध्ये फिरा. बहुजन समाज पार्टीची, या महामानवांची मानवतावादी विचारधारा असलेली ही बहुजन समाज पार्टी आहे. या पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार करा. बहुजन समाजाला मान सन्मान देऊन या पार्टीमध्ये पदं द्या आणि या पार्टीमध्ये त्यांना सहभागी घ्या. या पद्धतीनं आपण इतक्या लोकांनी जरी निर्धार केला तर हे काम होऊ शकते. बरोबर आहे की नाही? कोणाकोणाला हे काम करायचं हातवरी करा, पूर्ण वरी करते. एवढं काम करायचं काय? एवढं पूर्ण काम करायचं. हे काम आम्ही करू शकतो. हा निर्धार आजच्या या छोट्याशा शिबिरामध्ये, खरं तर मी 8 तासाचं शिबिर घेत असतो. तिथं बोर्ड वगैरे पाहिजे, तुम्हाला वही